सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. व्यवसाय सेवा या प्रकरणाचा अभ्यास करत असताना आपण व्यवसाय सेवांमधला पहिला प्रकार बँकिंग या विषयाचा विद्यार्थी मित्रांनो अभ्यास करत आहोत. आणि यामध्ये आपण बँक या शब्दाची उत्पत्ती, बँक या शब्दाची व्याख्या आणि त्यानंतर आपण बँकांचे प्रकार विद्यार्थी मित्रांनो आपण अभ्यासत आहोत. बँकांचे प्रकार पाहत असताना आपण बँकाच्या प्रकारामधला पहिला प्रकार मध्यवर्ती बँक किंवा त्याला सेंट्रल बँक असं म्हणतात. या मध्यवर्ती बँकेविषयी आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये बरीच माहिती घेतलेली आहे. बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची मध्यवर्ती बँक आहे आणि या बँकेची स्थापना, यामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं योगदान याविषयी बरीच माहिती आपण पाठीमागील व्हिडिओमध्ये घेतलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, बँकांचे प्रकार पाहत असताना मध्यवर्ती बँकेनंतर बँकांचा दुसरा प्रकार आपल्याला पाहायचा आहे व्यावसायिक बँक, कमर्शियल बँक्स. कमर्शियल बँक्स. बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या बँका आपल्या ग्राहकांसाठी बँकिंगची कार्य करतात, त्या बँकांना आपण कमर्शियल बँक असं म्हणू शकतो. त्या बँकांना आपण काय म्हणू शकतो? कमर्शियल बँक असं म्हणू शकतो. बघा, आपण आपल्या शब्दामध्ये बँकेची व्याख्या केलेली होती. लोकांच्याकडे शिल्लक असलेला पैसा ठेव म्हणून स्वीकारणारी आणि गरजू व्यक्तींना कर्जपुरवठा करणारी संस्था म्हणजे बँक होय. बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्याख्येमध्ये बँकेची दोन मूलभूत कार्य आपल्याला दिसून येतात. एक, ठेवी स्वीकारणं, म्हणजे लोकांच्याकडे जो शिल्लक पैसा आहे तो पैसा ठेव म्हणून स्वीकारणं. आणि दुसरं मूलभूत कार्य, गरजू लोकांना कर्ज देणं. ही कार्य ज्या बँका पार पाडतात त्या बँकांना आपण व्यावसायिक बँक असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण? व्यावसायिक बँक असं म्हणतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं याशिवाय बँका आपल्या ग्राहकांसाठी इतर काही दुय्यम कार्य देखील करतात. इतर काही दुय्यम कार्य देखील काय करतात? पार पाडतात. त्याचप्रमाणे आपल्या ग्राहकांना उपयोगी पडतील अशी देखील काही कार्य करतात. अशा बँकांना विद्यार्थी मित्रांनो आपण व्यावसायिक बँका किंवा कमर्शियल बँक असं म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय म्हणता येईल की ज्या बँकांची मूलभूत कार्य ठेवी स्वीकारणं आणि कर्ज देणं, त्याचप्रमाणे आपल्या ग्राहकांसाठी काही दुय्यम कार्य आणि आपल्या ग्राहकांसाठी काही उपयुक्त कार्य पार पाडतात, अशा बँकांना विद्यार्थी मित्रांनो आपण कमर्शियल बँका किंवा त्या ठिकाणी व्यावसायिक बँका असं म्हणू शकतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक बँका या आपल्या देशाच्या किंवा कोणत्याही एखाद्या देशाच्या आर्थिक विकासामध्ये किंवा सामाजिक विकासामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. कारण लोकांना बँकिंगच्या सुविधा देणं हे महत्त्वाचं काम व्यावसायिक बँका काय करत असतात? पार पाडत असतात. आणि म्हणून ग्रामीण भागामध्ये बँकिंगचा प्रसार करणं, ग्राहकांना बँकिंगच्या दर्जेदार सेवा देणं, यासाठी व्यावसायिक बँका या खूप महत्त्वाच्या आहेत. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक बँका या प्रत्येक देशाच्या आर्थिक विकासामध्ये अत्यंत महत्त्वाची काय करतात? भूमिका पार पाडतात. बघा, आपण बँका कोणती कार्य पार पाडतात याचा विचार आपण पुढच्या प्रश्नामध्ये करणार आहोत. बघा विद्यार्थी, तत्पूर्वी व्यावसायिक बँकांचे देखील त्या ठिकाणी 3 गट पडतात. व्यावसायिक बँकांची विभागणी देखील किती गटामध्ये केली जाते? 3 गटांमध्ये केली जाते. बघा त्याच्यामध्ये जो पहिला गट आहे तो गट म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील बँका. बघा इयत्ता 11वीमध्ये आपण खाजगी क्षेत्र आणि सार्वजनिक क्षेत्र या दोन्ही क्षेत्राचा अभ्यास केलेला होता.
बघा विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक क्षेत्र म्हणजे असं क्षेत्र की ज्या क्षेत्रामध्ये सरकारचा हिस्सा हा 50% म्हणजे 51% कसा असतो, जास्त असतो. म्हणजे ज्या क्षेत्रामध्ये भांडवलाची जी गुंतवणूक आहे, ही भांडवलाची गुंतवणूक ही सरकारनं जास्त केलेली असते. 50%पेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक ही कुणी केलेली असते, सरकारने केलेली असते. किंवा त्या क्षेत्रातलं जे भांडवल आहे ते सरकारच्या मालकीचं असतं. त्याला आपण सार्वजनिक क्षेत्र असं म्हणतो. काय म्हणतो आपण त्याला? सार्वजनिक क्षेत्र असं म्हणतो. मग बँकाच्या बाबतीत आपल्याला काय म्हणता येईल विद्यार्थी मित्रांनो? तर ज्या बँकांच्या भागभांडवलामध्ये किंवा ज्या बँकेच्या भांडवलामध्ये सरकारचा हिस्सा हा 50%पेक्षा जास्त आहे, 50%पेक्षा कसा आहे, जास्त आहे, किंवा बँकेच्या भांडवलापैकी जास्तीत जास्त हिस्सा हा सरकारच्या ताब्यात आहे. कोणाच्या ताब्यात आहे? सरकारच्या ताब्यात आहे. अशा बँकांना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सार्वजनिक क्षेत्रातील बँका असं म्हणता येईल. काय म्हणता येईल? सार्वजनिक क्षेत्रातील बँका असं म्हणता येईल. या बँकांची काही आपल्याला उदाहरणं सांगता येतील. बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, या ज्या बँका आहेत या बँकांच्या भांडवलामध्ये सरकारचा जास्तीत जास्त म्हणजे 50%पेक्षा जास्त हिस्सा हा कोणाचा आहे? सरकारचा आहे. आणि त्यामुळे या बँका सरकारच्या ताब्यात आहेत, म्हणून आपण त्यांना सार्वजनिक क्षेत्रातील बँका असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण? सार्वजनिक क्षेत्रातील बँका असं म्हणतो. बघा, सार्वजनिक क्षेत्रातील बँकानंतर आपल्याला बँकांचा दुसरा गट करता येईल, खाजगी क्षेत्रातील बँका. कोणत्या क्षेत्रातील बँका? खाजगी क्षेत्रातील बँका. बघा, खाजगी क्षेत्राचा विद्यार्थी मित्रांनो आपण गेल्या वर्षी अभ्यास केलेला आहे. खाजगी क्षेत्राचा देखील काय केलेला आहे? आपण अभ्यास केलेला आहे. बघा, ज्या क्षेत्रातील भांडवल हे खाजगी व्यक्ती किंवा व्यक्तीच्या समूहाच्या, व्यक्तीच्या गटाच्या मालकीचे असते, व्यक्तीच्या गटाच्या मालकीचे असते. म्हणजे ज्या क्षेत्रातील भांडवलामध्ये सरकारपेक्षा खाजगी क्षेत्राचा म्हणजे व्यक्तींचा, व्यक्तींच्या गटाचा, व्यक्तींच्या समूहाचा हिस्सा हा कसा असतो? जास्त असतो. त्या क्षेत्राला विद्यार्थी मित्रांनो आपण खाजगी क्षेत्र असं म्हणतो. काय म्हणतो? खाजगी क्षेत्र असं म्हणतो. मग खाजगी क्षेत्रातील बँका म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला? तर ज्या बँकांच्या भांडवलामध्ये खाजगी व्यक्ती, व्यक्तींचा गट, व्यक्तींचा समूह यांच्याकडे त्या बँकेचे जास्तीत जास्त भांडवल असते. यांच्याकडे त्या बँकेचे जास्तीत जास्त काय असते? भांडवल असते. म्हणजे 50%पेक्षा जास्त भांडवल किंवा भांडवल त्या बँकेचं हे व्यक्तींकडं, खाजगी व्यक्तींच्या गटांकडं किंवा व्यक्तींच्या समूहाकडं असतं. म्हणजे सरकारचा हिस्सा कमी आणि खाजगी व्यक्तींचा हिस्सा जास्त. अशा बँकांना विद्यार्थी मित्रांनो आपण खाजगी क्षेत्रातील बँका असं म्हणतो. काय म्हणतो आपण? खाजगी क्षेत्रातील बँका असं म्हणतो. उदाहरणार्थ HDFC बँक, हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन, ॲक्सिस बँक. तर या ज्या बँका आहेत त्या बँकाचं जे भांडवल आहे ते भांडवल सरकारकडं कमी किंवा सरकारचा भांडवलामध्ये हिस्सा जास्त नाही, पण खाजगी व्यक्तींचा समूह, व्यक्तींचे गट यांच्याकडं मात्र या बँकांचं भांडवल हे कसं आहे? जास्त आहे. म्हणून या बँकांना विद्यार्थी मित्रांनो आपण खाजगी क्षेत्रातील बँका असं म्हणतो. काय म्हणतो यांना? खाजगी क्षेत्रातील बँका असं म्हणतो. बघा, व्यावसायिक बँकांचे आपण किती गट अभ्यास केले? 2. एक सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि दुसरा गट खाजगी क्षेत्रातील बँका. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तिसरा एक गट करता येईल. व्यावसायिक बँकांचा आपल्याला तिसरा एक गट करता येईल आणि त्या गटाला आपल्याला परदेशी बँका असं म्हणता येईल. काय म्हणता येईल? परदेशी बँका. परदेशी बँका म्हणजे बघा, ज्या बँकांची स्थापना ही परदेशामध्ये झालेली आहे, ज्या बँकांची स्थापना ही काय झालेली आहे? परदेशामध्ये झालेली आहे.
म्हणजे ज्या बँकांची स्थापना ही भारताबाहेर झालेली आहे, ज्या बँकांची स्थापना ही भारताच्या बाहेर झालेली आहे, परंतु त्या बँकेच्या शाखा मात्र आपल्या देशामध्ये आहेत. त्या बँकेच्या शाखा मात्र काय आहेत? आपल्या देशामध्ये आहेत. म्हणजे बँकेची स्थापना, बँकेचं मुख्य कार्यालय हे परदेशामध्ये आहे आणि त्या बँकेची शाखा मात्र आपल्या देशामध्ये काम करते. अशा बँकांना विद्यार्थी मित्रांनो आपण परदेशी बँका असं म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण? परदेशी बँका असं म्हणतो. तर या बँकांची काही उदाहरणं आपल्याला सांगता येतील. HSBC बँक, HSBC बँक, HSBC बँकेचा लॉंग फॉर्म H म्हणजे हाँगकाँग, S म्हणजे शांघाय, हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन, हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन. आपण म्हणतो स्विस बँकेमध्ये पैसा ठेवला आहे, स्विस बँकेमध्ये, ती ही स्विस बँक, ठीक की नाही? आलं का लक्षात? हाँगकाँगमध्ये पैसा गुंतवला आहे, शांघायमध्ये पैसा गुंतवला आहे, तिकडच्या बाहेरच्या परदेशामध्ये पैसा गुंतवलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तिथं पैसे घेऊन नाही गेलो आपण, त्या बँकेच्या आपल्या देशामध्ये शाखा आहेत आणि त्या शाखेमध्ये एक अकाउंट उघडून त्या बँकेच्या शाखेमध्ये काय केले? पैसे गुंतवले जातात. किंवा या बँका या देशामधल्या ग्राहकांना त्या ठिकाणी बँकिंगची ज्या मूलभूत कार्य आहेत ती कार्य या बँका आपल्याला या देशामध्ये करताना दिसून येतात. सिटी बँक हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो परदेशी बँकेचं उदाहरण आहे. कुठली बँक? सिटी बँक. त्यानंतर स्टँडर्ड चार्टर्ड बँक, ही सगळी परदेशी बँकांची उदाहरणं आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या बँकेची स्थापना ही परदेशामध्ये झालेली आहे, परंतु त्या बँकेची शाखा मात्र काय आहे? आपल्या देशामध्ये आहे आणि त्या बँकेच्या शाखा आपल्या देशामधील ग्राहकांना त्या ठिकाणी बँकिंगची काय करतात? सुविधा पुरवतात आणि म्हणून त्यांना आपण काय म्हणतो? परदेशी बँक असं म्हणतो. मग विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण व्यावसायिक बँका म्हणजे काय लक्षात येते? व्यावसायिक बँकांचे आपण 3 गटामध्ये विभाजन केलं. त्याच्यामधला पहिला गट सार्वजनिक क्षेत्रातील बँका, भांडवलामध्ये सरकारचा जास्तीत जास्त हिस्सा, त्याला सार्वजनिक क्षेत्रातील बँका असं म्हणतात. दुसरा गट खाजगी क्षेत्रातील बँका. खाजगी क्षेत्रातील बँकामध्ये खाजगी व्यक्तींचा समूह, व्यक्तींचा गट यांच्याकडे भांडवलाची मालकी ही जास्त असते. बँकेच्या भांडवलाची मालकी ही यांच्याकडे कशी असते? जास्त असते. त्याला आपण काय म्हणतो? खाजगी क्षेत्रातील बँका असं म्हणतो. तर व्यावसायिक बँकांचा तिसरा गट विद्यार्थी मित्रांनो परदेशी बँका. कोणता? परदेशी बँका. बघा, ज्या बँकेची स्थापना परदेशामध्ये झालेली आहे. कुठं झालेली आहे? परदेशामध्ये झालेली आहे, परंतु त्या बँकेची शाखा मात्र आपल्या भारत देशामध्ये आहे. अशा बँकेला विद्यार्थी मित्रांनो आपण काय म्हणतो? परदेशी बँका असं म्हणतो. काय म्हणतो? परदेशी बँका. उदाहरणार्थ HSBC हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन, सिटी बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, ही सगळी परदेशी बँकांची काय आहेत? उदाहरणं आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण बँकांचे प्रकार पाहत असताना या ठिकाणी मुख्य 2 प्रकारांचा अभ्यास केला. त्याच्यामधला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण जो प्रकार अभ्यासला होता तो कोणता? सेंट्रल बँक किंवा त्याला आपण मध्यवर्ती बँक असं म्हणतो, RBIचा आपण अभ्यास केला. त्यानंतर बँकांचा दुसरा प्रकार व्यावसायिक बँका. व्यावसायिक बँकांचे 3 उपप्रकार पाहिले, ठीक आहे. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बँकांच्या प्रकारामध्ये मुख्य तिसरा प्रकार सहकारी बँक. बघा, आपल्या नातेपुतेमध्ये आपण परवाच्या व्हिडिओमध्ये ज्यावेळेस बँकिंगवरती चर्चा केली त्यावेळेस त्या ठिकाणी काही बँका या राष्ट्रीयकृत बँका आहेत, व्यावसायिक बँका आहेत, काही बँका विकास बँका आहेत. तर नातेपुते शहरामध्ये काही बँका या सहकारी क्षेत्रामध्ये स्थापन झालेल्या बँका आहेत. त्या बँकांच्या नावाची आपण काय केली होती? चर्चा केलेली होती. मग त्याच्यामध्ये सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, त्यानंतर शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक,
मंगळवेढा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, लक्ष्मी कोऑपरेटिव्ह बँक, अशी सहकारी बँकेची अनेक उदाहरणं आपण काय केलेली आहेत, पाहिलेली आहेत, है की नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, नेमकं सहकारी बँक म्हणजे काय, सहकारी बँका म्हणजे काय. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतात सहकारी बँका या भारतीय सहकारी संस्था अधिनियमांतर्गत नोंदणीकृत आहेत. म्हणजे भारतामध्ये जो सहकारी संस्था कायदा अस्तित्वात आहे, भारतामध्ये जो सहकारी संस्था कायदा अस्तित्वात आहे, त्या कायद्याच्या अंतर्गत सहकारी क्षेत्रातील बँका या काय झालेल्या आहेत, स्थापन झालेल्या आहेत, स्थापन झालेल्या आहेत. आणि त्याच पद्धतीनं जो भारतीय बँकिंग नियमन कायदा आहे, तो कायदाही या बँकांना काय होतो, त्या ठिकाणी लागू होतो. म्हणजे बघा, ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत, या राष्ट्रीयकृत बँका कोणत्या कायद्यानं स्थापन होतात, राष्ट्रीयकृत बँका या भारतीय बँकिंग नियमन कायदा, भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 या कायद्यानुसार व्यावसायिक बँका, त्यानंतर राष्ट्रीयकृत बँकांची काय होते, स्थापना होते. अगदी त्याच पद्धतीनं भारतामध्ये जो सहकारी संस्था कायदा आहे, सहकारी संस्था कायदा आहे, त्या सहकारी संस्था कायद्यानुसार भारतामध्ये त्या ठिकाणी सहकारी बँकांची काय होते, त्या ठिकाणी नोंदणी होते किंवा काय होते, स्थापना होते, काय होते, नोंदणी होते किंवा स्थापना होते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो बघा, सहकारी बँकांना 2 कायदे लागू आहेत. पहिला कायदा भारत सरकारचा सहकारी क्षेत्रासाठी असलेला सहकारी संस्था कायदा आणि त्या राज्याचा सहकारी संस्था कायदा, या दोन्हीही कायद्याचं नियंत्रण हे सहकारी क्षेत्रातील बँकांवरती असतं. त्याचप्रमाणे भारतीय बँकिंग नियमन कायदा 1949 या कायद्याचं नियंत्रणसुद्धा कोणत्या बँकांवरती असतं, सहकारी क्षेत्रातील बँकांवरती असतं. बघा विद्यार्थी मित्रांनो, सहकारी बँका या शहरी भागामध्ये, निमशहरी भागामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये अत्यंत लोकप्रिय झालेल्या आहेत, अत्यंत लोकप्रिय झालेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे की सहकारी क्षेत्रातील या ज्या बँका आहेत, या सहकारी क्षेत्रातील बँकाचं जर मुख्य उद्दिष्ट काय असेल, तर समाजामध्ये ज्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत, समाजामध्ये ज्या व्यक्ती आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या आहेत, की ज्या व्यक्ती आपल्या स्वतःच्या आर्थिक गरजा स्वतः पूर्ण करू शकत नाहीत, स्वतः पूर्ण करू शकत नाहीत, अशा आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना, आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना, त्याच पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांना, ग्रामीण भागामध्ये जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना, आणि त्याच पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, शहरी भागामध्ये, निमशहरी भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये जे छोटे उद्योग आहेत, छोटे व्यावसायिक आहेत, जे लघु उद्योग आहेत, या सर्वांना त्या ठिकाणी पतपुरवठा म्हणजे कर्ज पुरवठा करण्याचं काम या कोण करतात, सहकारी क्षेत्रातील बँका करतात, सहकारी क्षेत्रातील बँका करतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, सहकारी बँका या शहरी भागामध्ये, निमशहरी भागामध्ये, त्याच पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये अत्यंत लोकप्रिय झालेल्या आहेत. कारण त्या आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या व्यक्तींना, शेतकरी व्यक्तींना आणि छोट्या व्यावसायिकांना, लघुउद्योगांना त्या ठिकाणी कर्ज पुरवठा करण्याचं काय करतात, कामं करतात. कारण ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत किंवा ज्या इतर बँका आहेत, व्यावसायिक बँका आहेत, त्या बँका अशा आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या लोकांना कर्ज पुरवठा करायला सहसा तयार होत नाहीत. आणि त्यामुळं मागासलेल्या लोकांच्या ज्या आर्थिक गरजा आहेत, त्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याचं काम कोण करतं, सहकारी क्षेत्रातील बँका करतात. आणि म्हणून या बँका ग्रामीण भागामध्ये, शहरी भागामध्ये अत्यंत लोकप्रिय आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, व्यावसायिक बँकाचे जसे आपण 3 गट केले, व्यावसायिक बँकांचे आपण किती गट केले, 3 गट केले, त्याच पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला सहकारी क्षेत्रातील बँकांचे सुद्धा 3 गटामध्ये विभाजन करता येईल. 3 गटामध्ये काय करतील, विभाजन करता
येईल. आणि ते विभाजन करत असताना त्यामधला जो पहिला गट आहे तो म्हणजे प्राथमिक पतसंस्था. प्राथमिक पतसंस्था. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण जर ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर ज्या पद्धतीनं बँका काम करतात त्याच पद्धतीनं आपल्याला ग्रामीण भागामध्ये प्राथमिक सहकारी पतसंस्था या ग्रामीण भागामध्ये त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो बँकिंगच्या सेवा देताना आपल्याला दिसून येतात. आपल्या गावाचा जर विचार केला तर आपल्या गावामध्ये सुद्धा अनेक पतसंस्था आहेत. रेणुका नागरी सहकारी पतसंस्था, रेणुका नागरी महिला सहकारी पतसंस्था, अहिल्यादेवी होळकर ग्रामीण पतसंस्था, समता बिगर ग्रामीण सहकारी पतसंस्था, ही की नाही. त्याच्यानंतर चंद्रप्रभू ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्था. या सगळ्या पतसंस्था विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ग्रामीण भागामध्ये त्याच पद्धतीनं शहरी भागामध्ये त्या ठिकाणी लोकांना बँकिंगची सेवा देताना दिसून येतात. बँकिंगची सेवा देताना दिसून येतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये या ज्या पतसंस्था आहेत त्या पतसंस्थांप्रमाणेच इतर काही पतसंस्था आहेत. इतर काही पतसंस्था आहेत. त्या पतसंस्था शेतीला कर्जपुरवठा करतात. कशाला कर्जपुरवठा करतात? शेतीसाठी कर्जपुरवठा करतात. आणि त्या पतसंस्था म्हणजे आपल्या गावामध्ये असलेली सोसायटी. आपल्या गावामध्ये असलेली काय? सोसायटी. लक्षात येते? तर ही जी सोसायटी आहे विकास सेवा सोसायटी, विविध कार्यकारी सहकारी संस्था असं आपण म्हणतो त्याला. नातेपुतेमध्ये आहे. नातेपुतेमध्ये 2 विकास सेवा सोसायटी आहेत. समाजभूषण नानासाहेब देशमुख विविध कार्यकारी सहकारी सोसायटी आहे. आणि नातेपुते गावासाठी एक स्वतंत्र त्या ठिकाणी काय एक विविध कार्यकारी सेवा सोसायटी आहे. दहेगावमध्ये आहे, धर्मपुरीमध्ये आहे, मोरुचीमध्ये आहे, इकडं लोणंदला आहे, मांडवेला आहे. प्रत्येक गावामध्ये एक विकास सेवा सोसायटी विद्यार्थी मित्रांनो काय करते? काम करते. आणि ही सहकारी पतसंस्था आहे. बघा ही जी पतसंस्था आहे ती पतसंस्था ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्याचं काय करते? काम करते. म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून या पतसंस्था पैसे घेतात, कर्ज घेतात आणि ते कर्ज कुणाला त्या ठिकाणी वाटतात? ते शेतकऱ्यांना वाटतात. मग त्यामध्ये पीक कर्ज असेल, मध्यम मुदतीचं कर्ज असेल, दीर्घ मुदतीचं कर्ज असेल. तर शेतकऱ्यांना त्या ठिकाणी कर्जपुरवठा करण्याचं काम या प्राथमिक पतसंस्था आपल्याला करताना दिसून येतात. आणि या ज्या पतसंस्था आहेत या पतसंस्थांना राज्य सहकारी बँकेकडून आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून त्या ठिकाणी जो आवश्यक निधी आहे तो निधी काय केला जातो? उपलब्ध करून दिला जातो. आणि मग तो निधी त्या ठिकाणी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पीक कर्ज, मध्यम मुदतीचं कर्ज, दीर्घ मुदतीचं कर्ज या रूपानं त्या ठिकाणी कर्ज देण्याचं काम या पतसंस्था आपल्याला करताना दिसून येतात. हा पहिला गट झाला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सहकारी बँकांच्यामध्ये जो दुसरा गट आहे तो म्हणजे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका. बघा विद्यार्थी मित्रांनो ग्रामीण भागामध्ये प्रत्येक गावामध्ये एक प्राथमिक सहकारी पतसंस्था आहे. ती पतसंस्था शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करते. काय करते? कर्जपुरवठा करते. तर या प्राथमिक सहकारी पतसंस्थेला कर्जपुरवठा करण्याचं काम आपल्या जिल्ह्याची जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करते. कोण करतं? जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करते, आहे की नाही. बघा प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असते आणि ही बँक सहकारी संस्था कायद्यानुसार स्थापन झालेली असते. आपल्या सोलापूर जिल्ह्यासाठी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही आपल्या संपूर्ण जिल्ह्यासाठी एक मध्यवर्ती बँक आहे सहकार क्षेत्रामधली. लक्षात येते? हिचं मुख्य कार्यालय हे सोलापूरला आहे. कुठं आहे? सोलापूरला आहे. तर या बँकेच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये 250पेक्षा जास्त जवळजवळ काय आहेत? शाखा आहेत. 250पेक्षा जास्त काय आहेत? शाखा आहेत, है की नाही. आणि या शाखांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना बँकिंगची सुविधा काय केली जाते? उपलब्ध करून दिली जाते. बँकिंगची सुविधा काय केली जाते? उपलब्ध करून दिली जाते. शेतकऱ्यांना त्या ठिकाणी
पुरवठा उपलब्ध करून दिला जातो. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक काय केलेली असते, स्थापन केलेली असते. आणि या बँकेच्या आपल्या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये काय असतात, गावोगावी शाखा असतात. या ज्या शाखा आहेत त्या शाखा लोकांच्याकडून त्या ठिकाणी ठेवी गोळा करतात. लोकांच्याकडून काय गोळा करतात, ठेवी गोळा करतात. आणि गरजू व्यक्तींना म्हणजे शेतकरी असतील, छोटे उद्योजक असतील, व्यावसायिक असतील, शेतकरी असतील, तर या लोकांना कर्जपुरवठा करण्याचं काम हे कोण करतं, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करते. लक्षात येते. तर या पद्धतीनं सहकारी बँकेचे विद्यार्थी मित्रांनो आपण 2 गट पाहिले. किती गट पाहिले, 2. त्यानंतर तिसरा गट आहे राज्य सहकारी बँक. कोणता आहे, राज्य सहकारी बँक. बघा, ग्रामीण भागामध्ये ग्रामीण पातळीवरती प्राथमिक सहकारी पतसंस्था, जिल्हा पातळीवरती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक. तर राज्य पातळीवरती सहकारी क्षेत्रातील ज्या बँका आहेत त्या बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी त्या बँकांना जर निधीची आवश्यकता भासली तर तो निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये जशी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असते अगदी त्या पद्धतीनं प्रत्येक राज्यामध्ये एक राज्य सहकारी बँक स्थापन केलेली आहे. बघा, आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर महाराष्ट्र राज्यासाठी सुद्धा एक राज्य सहकारी बँक आहे. राज्य सहकारी बँक आहे. बघा, ही जी बँक आहे ही बँक राज्यस्तरावरती कार्य करते. ही बँक राज्य पातळीवरती काम करते. आणि ही बँक नाबार्डकडून, नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चरल अँड रूरल डेव्हलपमेंट, ही रिझर्व्ह बँकेचा जो एक विभाग आहे, उपविभाग आहे, त्या नाबार्डकडून राज्य सहकारी बँक त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून घेते. काय करते, निधी उपलब्ध करून घेते. आणि हा जो उपलब्ध झालेला निधी आहे तो निधी आपल्या राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना आणि इतर सहकारी बँकांना त्या ठिकाणी वाटप करण्याचं किंवा पुरवठा करण्याचं काम कोण करतं, राज्य सहकारी बँक करते. काय करते, राज्य सहकारी बँक करते. म्हणजे राज्य सहकारी बँकेच्या बाबतीत आपल्याला काय म्हणता येईल की प्रत्येक राज्यामध्ये राज्य पातळीवरती राज्य सहकारी बँक स्थापन झालेली आहे. ही बँक राज्य सरकार आणि नाबार्डकडून त्या ठिकाणी निधी काय करते, उपलब्ध करून घेते. आणि हा जो निधी आहे तो निधी त्या ठिकाणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना, त्याचप्रमाणे आपल्या राज्यामध्ये ज्या शहरी भागामध्ये ज्या सहकारी बँका आहेत, अर्बन सहकारी बँका आहेत, त्या बँकांना त्या ठिकाणी पतपुरवठा करण्याचं किंवा कर्जपुरवठा करण्याचं काम राज्य सहकारी बँक करते. आणि प्रत्येक राज्यामध्ये ही जी एक राज्य सहकारी बँक आहे ती बँक त्या राज्यामधील सहकारी बँकांवरती, पतसंस्थांवरती त्या ठिकाणी कंट्रोल किंवा काय ठेवते, नियंत्रण ठेवते. काय करते, कंट्रोल किंवा काय करते, नियंत्रण ठेवते. तर या पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सहकारी बँकांचा अभ्यास करत असताना सहकारी बँकांचे आपल्याला 3 गट करता येतील. त्याच्यामध्ये पहिला गट प्राथमिक पतसंस्था, दुसरा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि तिसरा राज्य सहकारी बँका. या पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला काय करता येईल, त्याचं वर्गीकरण किंवा सहकारी बँकांचं आपल्याला काय करता येईल, विभाजन करता येईल. बघा, त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो बँकांचे प्रकार पाहत असताना आपल्याला बँकांचा चौथा प्रकार पाहायचा आहे, औद्योगिक विकास बँका. बघा विद्यार्थी मित्रांनो, या बँका एका विशिष्ट उद्देशानं स्थापन झालेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. बघा, औद्योगिक विकास बँक स्थापन करत असताना त्याच्या पाठीमागचा जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे आपल्या देशामध्ये जो उद्योगधंदे आहेत
आपल्या देशामध्ये जे उद्योगधंदे आहेत, आपल्या देशामध्ये जी कारखानदारी आहे, आपल्या देशामध्ये जी कारखानदारी आहे त्या क्षेत्राला कर्जपुरवठा करण्यासाठी, त्या क्षेत्राला कर्जपुरवठा करण्यासाठी या औद्योगिक विकास बँकांची काय झालेली आहे, स्थापना झालेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या देशामध्ये ज्या उद्योग संस्था आहेत, ज्या औद्योगिक संस्था आहेत, त्या उद्योगधंद्यांना, त्या व्यवसाय संस्थांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्याचं काम, मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्याचं काम औद्योगिक विकास बँका करतात. कोण करतात? औद्योगिक विकास बँका करतात. लक्षात येते? औद्योगिक विकास बँका करतात. त्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला काही बँकांची त्या ठिकाणी आपल्याला नावं सांगता येतील. महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ, महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ हे जे महामंडळ आहे, हे महामंडळ विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील उद्योगधंद्यांना, व्यवसायांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करतं. मध्यम आणि दीर्घ मुदतीचा काय करते? कर्जपुरवठा करतं. त्यानंतर दुसरं आपल्याला एक उदाहरण सांगता येईल औद्योगिक बँकेचं. IFCI, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, भारतीय औद्योगिक विकास महामंडळ. हे महामंडळसुद्धा आपल्या देशातील उद्योगधंद्यांना, व्यवसायांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचा काय करते? कर्जपुरवठा करते. मध्यम आणि दीर्घ मुदतीचा काय करते? कर्जपुरवठा करते. त्यानंतर IDBI, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया, भारतीय औद्योगिक विकास बँक, भारतीय औद्योगिक विकास बँक. IDBI ही जी बँक आहे, ती बँक विद्यार्थी मित्रांनो उद्योगधंद्यांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचा, म्हणजे अतिदीर्घ मुदतीचा, अगदी 25 वर्ष कालावधीपर्यंतचा कर्जपुरवठा करतं. किती वर्ष कालावधीपर्यंतचा? 25 वर्षापर्यंत त्या ठिकाणी काय केला जातो? कर्जपुरवठा केला जातो. म्हणजे थोडक्यात आपल्याला काय म्हणता येईल, तर औद्योगिक विकास बँका या आपल्या देशातील उद्योगधंद्यांना, व्यवसायांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा काय करतात? उपलब्ध करून देतात. काय करतात? उपलब्ध करून देतात. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला औद्योगिक विकास बँकांची काही कामं त्या ठिकाणी सांगता येतील. औद्योगिक विकास बँकांची आपल्याला काही कामं सांगता येतील. त्याच्यामधलं जे पहिलं काम आहे ते म्हणजे कर्ज रोखे आणि बंधपत्रे यांची खरेदी. कर्ज रोखे आणि बंधपत्रे यांची खरेदी. कर्ज रोखा म्हणजे आपण विद्यार्थी मित्रांनो चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा आपण अभ्यास करत आहोत इयत्ता 12वीमध्ये. आणि चिटणीसाची कार्यपद्धती या विषयाचा अभ्यास करत असताना विद्यार्थी मित्रांनो आपण कर्ज रोखा म्हणजे काय हे पाहिलेलं आहे. ज्या दस्तऐवजाद्वारे कंपनी आपण कर्ज घेतल्याची कबुली देते, त्या दस्तऐवजाला आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो? त्या ठिकाणी कर्ज रोखा असं म्हणतो. बंधपत्र हा सुद्धा त्या ठिकाणी कंपन्यांना, उद्योगधंद्यांना भांडवल उभारणीचाच एक आहे मार्ग आहे. म्हणजे बघा भागाची विक्री करून भांडवलाची उभारणी केली जाते. त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी कर्जाऊ भांडवलाची उभारणी करत असताना कंपनी कर्जरोख्यांची विक्री करते. काय करते? कर्जरोख्यांची विक्री करते. बंधपत्रांची विक्री करते. काय करते? बंधपत्रांची विक्री करते. तर या ज्या औद्योगिक विकास बँका आहेत, या औद्योगिक विकास बँका उद्योगधंद्यांनी किंवा उद्योगांनी, कंपन्यांनी जे कर्जरोखे विकायला काढलेत, जी बंधपत्रे विकायला काढलीत, ते कर्जरोखे आणि बंधपत्र काय करते? त्या ठिकाणी विकत घेते, म्हणजे खरेदी करते आणि त्या उद्योगधंद्यांना त्या ठिकाणी काय करते? कर्जपुरवठा करते. हे पहिलं महत्त्वाचं काम आहे.
त्यानंतर दुसरं काम आहे विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांनी जारी केलेल्या समभागांची खरेदी करणं. बघा, भांडवल उभारणीचा हा एक अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, कंपन्या आपल्याला जर भांडवलाची आवश्यकता भासली तर त्या ठिकाणी शेअर्स विकायला काढतात, समभागांची काय करतात, विक्री करतात. समभागांची काय करतात, विक्री करतात. या ज्या औद्योगिक विकास बँका आहेत, या औद्योगिक विकास बँका विद्यार्थी मित्रांनो, कंपन्यांनी विकायला काढलेले इक्विटी शेअर्स किंवा जे समभाग आहेत त्या समभागांची काय करतात, खरेदी करतात आणि उद्योगधंद्यांना काय करतात, अर्थपुरवठा करतात. म्हणजे हे दुसरं महत्त्वाचं काम आहे. कंपन्यांनी विकायला काढलेले जे शेअर्स आहेत ते शेअर्स ह्या औद्योगिक विकास बँका विकत घेतात आणि त्या उद्योगधंद्याला काय करतात, अर्थपुरवठा करतात. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं काम आहे, अनेक उद्योगधंदे हे पूर्वी स्थापन झालेले असतात, ते चालू असतात, परंतु त्या उद्योगधंद्यांना विद्यार्थी मित्रांनो आपला विस्तार करावायचा असतो, आपल्या उद्योगधंद्यामध्ये वाढ करावायची असते किंवा त्या उद्योगधंद्यांना आपल्या उद्योगधंद्याचं त्या ठिकाणी आधुनिकीकरण करायचं असतं. म्हणजे नवीन यंत्रसामग्री, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान त्यांना काय करायचं असतं, आपल्या उद्योगधंद्यामध्ये राबवायचं असतं किंवा वापरायचं असतं. तर त्यासाठी लागणारं जे भांडवल आहे, मग ते भांडवल मध्यम मुदतीचं असो किंवा दीर्घ मुदतीचं असो, हे भांडवल पुरवठा करण्याचं काम विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी कोणामार्फत केलं जातं, हे काम त्या ठिकाणी विकास बँकांमार्फत केलं जातं. हे काम कोणामार्फत केलं जातं, विकास बँकांमार्फत केलं जातं. तर या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो, विकास बँका म्हणजे उद्योगधंद्यांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्यासाठी स्थापन झालेल्या बँका. आणि हे कर्ज त्या त्या ठिकाणी पुरवितात, तर कंपन्यांचे किंवा उद्योगधंद्याचे ते शेअर्स विकत घेतात, कर्जरोखे विकत घेतात, बंधपत्रे विकत घेतात. त्याच पद्धतीनं उद्योगधंद्याचा विस्तार करायचा असेल, उद्योगधंद्याचं आधुनिकीकरण करायचं असेल, तर त्यासाठी लागणारा जो निधी आहे, त्यासाठी लागणारं जे भांडवल आहे, ते भांडवल त्या ठिकाणी या विकास बँका काय करतात, उपलब्ध करून देतात. तर या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला बँकेचा चौथा प्रकार त्या ठिकाणी काय केलेला आपण पाहिलेला आहे आणि तो म्हणजे औद्योगिक विकास बँका. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, बँकांच्या प्रकारामध्ये पाचवा प्रकार आहे विनिमय बँका. विनिमय बँका, विनिमय म्हणजे एक्सचेंज आणि एक्सचेंज करणे म्हणजे अदलाबदल करणे. एक्सचेंज करणे म्हणजे काय करणे, अदलाबदल करणे. मग कशाची अदलाबदल करायची, अदलाबदल नेमकी कशाची करायची, तर विद्यार्थी मित्रांनो या बँका परकीय चलनाची अदलाबदल करण्याच्या उद्देशानं स्थापन झाले असतात. परकीय चलनाची अदलाबदल करण्याच्या उद्देशाने या बँका काय झालेल्या असतात, स्थापन झालेल्या असतात. म्हणजे आयात आणि निर्यात व्यापार ज्यावेळेस आपण करतो, आयात आणि निर्यात व्यापार आपण ज्यावेळेस करतो, त्या आयात आणि निर्यात व्यापारामध्ये विद्यार्थी मित्रांनो परकीय चलनाचा वापर केला जातो. परकीय काय केला जातो, चलनाचा वापर केला जातो. किंवा आयात निर्यात व्यापाराला या ज्या विनिमय बँका आहेत, त्या विनिमय बँका विद्यार्थी मित्रांनो वित्तपुरवठा म्हणजे भांडवल पुरवठा करण्याचं काम करतात. भांडवल पुरवठा करण्याचं काम करतात. म्हणजे ज्या व्यक्ती आयात निर्यात व्यापार करतात, त्या आयात निर्यात व्यापारासाठी विनिमय बँका या त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कर्ज पुरवठा करतात किंवा वित्तपुरवठा करतात. त्याच पद्धतीनं आयात निर्यात व्यापारामध्ये जे परकीय चलन वापरलं जातं, त्या परकीय चलनाची अदलाबदल करून देण्याचं काम देखील कुठल्या बँकांमार्फत केलं जातं, विनिमय बँकांच्याकडून केलं जातं. लक्षात येते, विनिमय बँकांच्याकडून केलं जातं. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जर त्या ठिकाणी डॉलरची आवश्यकता असेल तर आपले रुपये बँकेकडे द्यायचे आणि त्या बदल्यामध्ये बँक तुम्हाला काय देते, त्या ठिकाणी अमेरिकन डॉलर किंवा दुसऱ्या कुठल्या देशाचं जे चलन असेल ते चलन काय करते, तुम्हाला बदलून देते. लक्षात येते. किंवा त्या ठिकाणी आपण मालाची निर्यात केलेली असेल, तर निर्यात केल्यानंतर
दुसऱ्या देशातला जो आयातदार आहे, ज्यानं माल आपल्याकडून त्या ठिकाणी विकत घेतलेला आहे, ठीक आहे नाही, तो तुम्हाला त्याच्या चलनामध्ये पैसे देईल. म्हणजे तो डॉलरमध्ये पैसे देईल किंवा रुबल्समध्ये देईल, एनमध्ये देईल, ठीक आहे नाही. म्हणजे त्या देशाचं जे चलन आहे त्या देशाच्या चलनामध्ये काय करतो, त्या ठिकाणी तो त्याची किंमत काय करतो, अदा करतो. मग ते चलन आपल्या देशात चालतं का? ते चलन आपल्या देशात चालत नाही. तर त्या ठिकाणी डॉलर बदलून त्या ठिकाणी तुम्हाला कुठलं चलन मिळालं पाहिजे? रुपया हे चलन मिळालं पाहिजे. तर ही जी चलनाची अदलाबदल आहे, ती चलनाची अदलाबदल करून देण्याचं काम या विनिमय बँका करतात. काय करतात? विनिमय बँका करतात. बघा, या बँकांची काही आपल्याला उदाहरणं सांगता येतील. विनिमय बँका म्हणजे एक्सचेंज बँका. त्याच्यामध्ये बँक ऑफ टोकियो, बँक ऑफ टोकियो हे त्या ठिकाणी आपल्याला विनिमय बँकेचं काय करता येईल, उदाहरण सांगता येईल. बघा, या ज्या बँका आहेत या बँका त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो खालील प्रकारची कामं करतात. काय करतात? खालील प्रकारची कामं करतात. परदेशी व्यापार व्यवहारांना वित्तपुरवठा करणे, म्हणजे आयात निर्यात व्यापाराला भांडवलाचा पुरवठा करणं, हे काम विनिमय बँका करतात. हे काम कोण करतात? विनिमय बँका करतात. त्याच पद्धतीनं विनिमय बिलांची सूट, विनिमय बिलांची सूट, त्याच पद्धतीने पतपत्र देणं, त्याला आपण लेटर ऑफ क्रेडिट असं म्हणतो. पतपत्र, लेटर ऑफ क्रेडिट, पतपत्र देण्याचं काम या बँका करतात. त्याच पद्धतीनं लाभांश, व्याज, नफा इत्यादी खात्यावर पाठविणे, इत्यादी खात्यावर काय करणे? पाठवणे, हे काम देखील त्या ठिकाणी विनिमय किंवा एक्सचेंज बँक आपल्याला करताना दिसून येतात. तर या पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बँकांचे प्रकार पाहत असताना 3 प्रकारांविषयी माहिती घेतलेली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये आपण जो पहिला प्रकार पाहिला होता तो म्हणजे मध्यवर्ती बँक किंवा सेंट्रल बँक. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशाची मध्यवर्ती बँक आहे, तिच्याविषयी आपण माहिती घेतलेली होती. या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण बँकांचे प्रकार पाहत असताना त्या ठिकाणी पहिला प्रकार पाहिला व्यावसायिक बँका, कमर्शियल बँक्स. कमर्शियल बँका म्हणजे ज्या बँका बँकिंगची मूलभूत कार्य म्हणजे ठेवी स्वीकारणं, कर्ज देणं, याचबरोबर आपल्या ग्राहकांसाठी काही दुय्यम कार्य पार पाडतात, ग्राहकांसाठी काही उपयुक्त कार्य त्या ठिकाणी करतात, अशा बँकांना आपण व्यावसायिक बँका असं म्हणतो. बघा, व्यावसायिक बँकांचे पुन्हा आपण त्या ठिकाणी 3 भागामध्ये वर्गीकरण केलं होतं. त्याच्यामधला पहिला होता सार्वजनिक क्षेत्रातील बँका. सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे ज्या बँकेच्या भांडवलात सरकारचा हिस्सा हा कसा असतो? जास्त असतो, ती बँक सार्वजनिक क्षेत्रातील बँक. उदाहरणार्थ बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया हे सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची काय आहेत? उदाहरणं आहेत. त्यानंतर आपण दुसरा प्रकार पाहिला होता खाजगी क्षेत्रातील बँका. ज्या बँकेच्या भांडवलात खाजगी व्यक्ती, खाजगी व्यक्तींचे गट, व्यक्तींचे समूह यांचा हिस्सा जास्त असतो, त्यांना आपण खाजगी क्षेत्रातील बँक असं म्हणतो. याच्यामध्ये HDFC बँक, ॲक्सिस बँक ही या बँकांची काय केली आहेत आपण उदाहरणं पाहिलेली आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो व्यावसायिक बँकामध्ये आपण तिसरा प्रकार पाहिला परदेशी बँका. बघा, ज्या बँकेची स्थापना परदेशामध्ये झालेली असते परंतु तिची शाखा मात्र आपल्या देशामध्ये असते, अशा बँकेला आपण काय म्हणतो? परदेशी बँक असं म्हणतो. HSBC हाऊसिंग हाँगकाँग शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन, सिटी बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक ही सगळी परदेशी बँकांची काय आहेत? उदाहरणं आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बँकांचा मुख्य तिसरा प्रकार पाहिला सहकारी बँका. या बँका भारत सरकारच्या सहकारी संस्था कायद्याअंतर्गत नोंदणी झालेल्या असतात किंवा स्थापन झालेल्या असतात. या बँकांचे पुन्हा आपण 3 प्रकार पाहिले. प्राथमिक पतसंस्था की ज्या ग्रामीण भागामध्ये काम करतात. त्यानंतर जिल्हा पातळीवरती जिल्हा मध्यवर्ती बँक, प्रत्येक जिल्ह्यासाठी एक जिल्हा मध्यवर्ती बँक स्थापन करण्यात आलेली आहे आणि तिच्या शाखा संपूर्ण जिल्ह्यामध्ये पसरलेल्या आहेत, अशा जिल्हा मध्यवर्ती बँक हा दुसरा प्रकार पाहिला. त्यानंतर तिसरा राज्य सहकारी बँक. राज्यामध्ये असलेल्या सहकारी बँकांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी, त्यांच्या कामकाजाचं नियमन करण्यासाठी
प्रत्येक राज्यामध्ये एक राज्य सहकारी बँक काय करण्यात आलेली स्थापन करण्यात आलेली आहे. तर ही राज्य सहकारी बँक. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण बँकिंगचा चौथा प्रकार पाहिला, बँकांचा चौथा प्रकार पाहिला, औद्योगिक बँका. या बँका विद्यार्थी मित्रांनो उद्योगधंद्यांना, व्यवसायांना मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा करण्यासाठी स्थापन झालेल्या असतात. त्या बँकांना आपण त्या ठिकाणी काय म्हणतो, औद्योगिक बँक असं म्हणतो. आणि त्यानंतर आपण बँकांचा चौथा प्रकार विद्यार्थी मित्रांनो पाहिला होता, विनिमय बँका, एक्सचेंज बँक्स. विनिमय बँका या आयात निर्यात व्यापारामध्ये मदत करतात. आयात निर्यात व्यापारासाठी भांडवलाचा पुरवठा करतात. आयात निर्यात व्यापारासाठी भांडवलाचा पुरवठा करतात. त्याच पद्धतीनं जे परकीय चलन आहे ते परकीय चलन त्या ठिकाणी सुलभपणे बदलून देण्याचं काम करतात. सुलभपणे काय करतात, बदलून देण्याचं काम करतात. अशा बँकांना आपण विनिमय बँका असं म्हणतो. बघा, विनिमय बँका त्याशिवाय पतपत्र देणं, पैशाची अदलाबदल करून देणं, लाभांश, व्याज, नफा हा त्या संबंधित व्यक्तीच्या खात्यावरती पाठवणं, अशी जी कामं आहेत अशी कामं त्या ठिकाणी विनिमय बँकाकडून केली जातात. तर ह्या पद्धतीनं आजच्या तासामध्ये आपण मध्यवर्ती बँकेनंतर बँकेच्या इतर 4 प्रकारांचा काय केलेला अभ्यास केलेला आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, यानंतरचा जो व्हिडिओ आहे त्यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बँकेच्या पुढच्या 4 प्रकारांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये प्रादेशिक ग्रामीण बँक, त्याच्यानंतर बचत बँका, गुंतवणूक बँका आणि विशिष्ट बँका. विशिष्ट बँकामध्ये आयात निर्यात बँक, एक्झिम बँक म्हणतो आपण त्याला, नाबार्ड आणि सिडबी. सिडबी म्हणजे लघुउद्योग विकास बँक. या बँकांच्या प्रकाराचा अभ्यास आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. सर्वांना त्या ठिकाणी एक विनंती आहे की आपण हे व्हिडिओ पहा, व्हिडिओ अनेक वेळा त्या ठिकाणी ऐका, की जेणेकरून हा विषय तुम्हाला सहजपणे काय होईल त्या ठिकाणी समजला जाईल किंवा समजेल. आणि मग आपल्याला परीक्षा ही त्या ठिकाणी काय होईल, सोपी जाईल. यावर्षी परीक्षा ही 100% होणार आहे, हे लक्षात ठेवा.